हिरव्या दाट जंगलात एक खोडकर माकड राहत होतं. त्याचं नाव होतं बंट्या. बंट्या झाडावरून झाडावर उड्या मारायचा आणि नेहमी म्हणायचा, मी सगळ्यात हुशार आहे, मला कोणाचीच गरज नाही. त्याच जंगलात एका उंच झाडावर एक छोटीशी चिमणी राहत होती. तिचं नाव होतं चिनू. चिनू लहान होती पण खूप समजूतदार होती. एक दिवस बंट्या झाडावर उड्या मारत होता. तो जरा जास्तच उड्या मारू लागला. तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि तो एका उंच फांदीवर अडकून पडला. अरे देवा, वाचवा, वाचवा! बंट्या घाबरून ओरडू लागला. चिनू लगेच उडत आली. ती म्हणाली, बंट्या, घाबरू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढू. पण बंट्या फांदीवरून खाली उतरू शकत नव्हता. तो खूप उंचावर अडकला होता. चिनूने जंगलात उडत जाऊन इतर प्राण्यांना बोलावले. ती हरणाकडे गेली, ती अस्वलाकडे गेली, ती हत्ती काकांकडेही गेली. सगळे प्राणी एकत्र आले. कोणी दोरी आणली, कोणी लांब फांदी आणली. सगळ्यांनी मिळून बंट्याला मदत केली. थोड्याच वेळात धप, बंट्या सुरक्षितपणे खाली उतरला. बंट्या लाजला. तो हसत म्हणाला, चिनू, आज मला समजलं, एकट्याने काहीच होत नाही. चिनू हसून म्हणाली, सहकार्य असेल तर सगळं सोपं होतं. त्या दिवसापासून बंट्या बदलला. तो आता गर्व करत नव्हता. तो सगळ्यांना मदत करू लागला आणि जंगलात सगळे आनंदात राहू लागले. गर्व वाईट असतो आणि सहकार्य नेहमी मदत करतं.